अण्णा या कथेचे लेखक L.P. उगिले. पूर्ण नाव लक्ष्मण पुंडलिकराव उगिले. जन्म 1967. शिक्षण BSc, MA, MEd, LLB, BJ आणि MS. उदगीर येथील श्यामलाल स्मारक शिक्षण संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत. दुष्टचक्र, हवस, चक्रव्यूह, मायावी, ॲडवायझर, सर, मर्दुमकी, मास्टरमाइंड इत्यादी कादंबऱ्या. धाबेवाली, शापित सौभाग्य, एड्स आणि इतर कथा आदी कथासंग्रह. बेगम, बेगड, उल्कापात, बेवफा हे काव्यसंग्रह. याबरोबरच व्यक्तिचित्र, ललितलेख, वृत्तांतलेखन अशी जवळपास 40 पुस्तके प्रकाशित. 25 वर्षापासून वृत्तपत्र व्यवसायात मुक्त पत्रकार म्हणून काम. सर कादंबरीस सीमावर्ती साहित्य परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार व प्रबोधन साहित्य परिषदेचा पुरस्कार प्राप्त. अण्णा कथेत स्वतः गुन्हेगार असूनही गोरगरीब विद्यार्थ्यांना मदत करणाऱ्या, त्यांना प्रेरणा देणाऱ्या अण्णाची व्यक्तिरेखा चित्रित झालेली आहे. चला तर ऐकूया अण्णा ही कथा प्राध्यापिका अर्चना चव्हाण यांच्या अभिवाचनातून. दुपारची वेळ होती. मी, दिल्या आणि विल्या असे तिघे घोडदऱ्याच्या नदीत मनसोक्त खेळून बाहेर पडलो. घोडदऱ्याचा भाग तसा गावापासून दूर. सहसा कोणी येत नव्हते. आम्हाला आंघोळीसाठी हेच ठिकाण योग्य होते. तिघांमध्ये 2च चड्ड्या असल्याने अशाच वातावरणात येणे भाग असायचे. त्यातही जर मोठं धुणं म्हणून काही बाया बापड्या तिकडे आल्या की मग आम्हाला आंघोळीची गोळी घ्यावी लागायची. पण सुदैवाने त्या दिवशी तसे काही झाले नाही. आम्हा तिघांना सोडून चौथे कोणीच नव्हते. आम्ही खूप मस्ती केली. बाहेर आलो. जेवणाची तयारी करायची होती. दिल्याच्या घरून ज्वारी आली होती, पण भाजी काय करावी हा प्रश्न होताच. आम्ही आपापसात गप्पा मारत पुढे जात होतो. तेवढ्यात चिंचेच्या झाडाखालून आवाज आला. आम्ही थबकलो. आम्हाला कोणी बोलावण्याचे कारण नव्हते. कोणी सगळे सोयरे किंवा ओळखी पळखीची माणसं भेटणे शक्य नव्हते. तरीही त्या आवाजाच्या दिशेने आम्ही गेलो. रातच्या चांदण्यात फिरल्यासारखे कुठं बोंबलत चाललाव? प्रश्न अनपेक्षित होता. 40-45 वर्षाचा तो टोपीवाला आम्हाला काय म्हणून रागवतो? त्याला कोणी हक्क दिला? असे प्रश्न आमच्या डोक्यात येत होते. मी काही बोलणार तोच दिल्या पुढे झाला. आता आंघोळ करून निघालोत. खोलीवर जायचे आहे. आंघोळीसाठी इतक्या दूर कशासाठी आलात? आमचा पारा चढू लागला होता. तरीही दिल्या शांतपणे म्हणाला, तिघात 2च चड्ड्या आहेत. मग अशा जागी नाहीतर कुठे जावे आंघोळीला? आता मात्र त्या व्यक्तीचा चेहरा गंभीर बनला होता. तो कोण, कुठला काहीच माहीत नव्हते. त्याने आपल्या खिशातून 40 रुपये काढून दिले. चड्ड्या घ्या, तो म्हणाला. ते पैसे घ्यावेत का नाहीत असे क्षणभर वाटले, पण नड भागत असेल तर काय हरकत, म्हणून दिल्याने ते पैसे घेतले. आता या ठिकाणाहून कधी धूम ठोकतो असे झाले होते. तो पुन्हा म्हणाला, इतक्या वेळ जर बाहेर फिरत राहता तर शाळेचं कसं? आमच्या शरीरयष्टीकडे पाहून त्याने अंदाज लावला असावा. मला राग आला. मी लगेच तावातावाने बोललो, आम्ही आता शाळेत नाही, कॉलेजात जातो. तेव्हा तो रागात म्हणाला, कॉलेजात गेली म्हणजे सिंग आली का? अभ्यास काय बा करील? बाचं नाव काढायचं नाही. का? बोला की. वाचा गेली की काय? अरे तुम्ही गरिबाची पोरं दिसता. बाप राबराब राबतोया आणि माझं पोरगं शिकून लई मोठं होणार म्हणून गावातल्या लोकांना सांगत फिरतोय. तुम्ही इथं असं बोंबलत फिरताव.
या वयात काही कळत नाही. 4 पुस्तकं शिका, शाळा कॉलेज बुडवून फिरू नका, येळ पुन्हा येणार नाही. तो गावंढळ वाटत होता. एखाद्या साधू संतासारखी त्याची शिकवण वाटली. अभ्यास करा, अभ्यास करा असे तर आम्हाला भेटेल तो सांगत होता. कॉलेजात प्रोफेसर सांगायचे. गावाकडच्या पत्रातून मायबापाचा हाच उपदेश कोणीतरी लिहून कळवायचे. बरोबरीचे पोरं देखील कधी कधी अभ्यासाचंच बोलायचे. पण आज या गावंढळ आणि अनोळखी माणसाचं सांगणं चक्क काळजाला भिडलं. का कोण जाणे, तो आपला हितचिंतक आहे असं वाटू लागलं. एका बाजूला त्याने आर्थिक सहकार्य करण्याचे औदार्य दाखवले होते, शिवाय जो उपदेश करायचा होता त्यात पोटतिडकीची भाषा वाटत होती. आम्ही स्तब्ध उभे होतो. आमच्याकडे न पाहताच शून्यात दृष्टी लावून तो स्वगत बोलल्यासारखा बोलू लागला. माझ्या कावेराची लई इच्छा होती. पोरांना शिकवावं, मोठा साहेब बनवावं. पण नाहीच जमलं. माझ्या बाचं आणि तिच्या बाचं भांडण. ती बिचारी लई हळहळली, कासावी झाली. पर तिच्या बी आणि माझ्या बी हातात काय नव्हतं. सटवीलाच हे मंजूर नसावं. पर कावेरा, तुला मी विसरणार नाही. तुझी आण हाय मला. आपल्याला पोरं झाली नाहीत, पर गोरगरिबांच्या पोरांसाठी जीव असेल तोवर मी झटणार आहे. तो पुटपुटत होता. तो आता आपल्याच भावविश्वात बुडाला होता. त्याची दिवा स्वप्न भंग करण्यापेक्षा येथून काढता पाय घेतलेला बरा असे म्हणून आम्ही खोलीकडे वळलो. आमची खोली देखील ऐतिहासिकच. चक्क लादणी, अंधार कोठडी, वरचा वाडा पडका. आजूबाजूला कोणी किरायेदार नाही. आम्हाला 15 रुपये किराया होता. तो द्यायची देखील ओढाताण होत होती. शिष्यवृत्ती मिळाल्याच भाडं दिलं तर ठीक, नाही तर पुन्हा भाड्याचे पैसे शिल्लक राहायचे नाहीत. आत्ता देखील तसेच झाले होते. 2 महिन्याचा किराया घेण्यासाठी मालक खिळपटावर बसलेला. त्याने आम्हाला पाहिले होते. आता उगीच लपाछपी करण्यात मतलब नव्हता. मालकाला चकली मारण्यात अर्थ नव्हता. शिवाय त्याचे 30 रुपये दिले तरी अजून 10 रुपये शिल्लक राहणार होते. आम्ही मालकाला किराया दिला. तो देखील आमच्यासारखा उपेक्षितच होता. त्याला आमची गरिबी, आमचं जगणं सगळं माहिती होतं. त्यामुळे त्यानेच प्रश्न केला, पैसे कुठून आणले? आम्ही आंघोळी करून परत येत असताना एका माणसाने दिल्या म्हणाला. त्याच्या शब्दावर खोलीच्या मालकाला विश्वास बसला नाही. खरं सांगा, काही चुकीचे काम तर? बिलकुल नाही. खरंच त्या माणसाने आमची गरिबी. हे बघा, उगीच कोणी पैसे देईल का? तो काय करोडपती आहे का पैसे वाटायला? आणि कोणी पैसे देत असेल तर ते पैसे घेत जाऊ नका. पुन्हा त्याच्या बदल्यात वेगवेगळी कामे करायला लावतात हे लोक. आता काळजी घेतो, आम्ही तिघे एकदाच बोललो. तो काहीशा अविश्वासाच्या नजरेने पाहत 30 रुपये घेऊन गेला. आमचे चड्डी घेण्याचे स्वप्न भंग पावले. तशी ही घटना आम्ही विसरलो. पुन्हा पूर्वपदावर आलो. आणखी 8-10 दिवस गेले असतील. आम्ही घोडदऱ्यावर आंघोळ करून येताना त्याच झाडाजवळ पुन्हा तोच आवाज. आवाजाच्या दिशेने आम्ही गेलो. तीच व्यक्ती तिथे बसलेली दिसली होती. त्याच्या हातात चिलीम होती. तो खास गांजा ओढण्यासाठी आडरानात येतो की काय, असा विचार मनात चमकून गेला. पण तो प्रेमळ वाटत होता. त्याने चौकशी सुरू केली.
चड्ड्या घेतल्या का? आम्ही एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे खाली मान घालून थांबलो. आमची आम्हालाच शरम वाटू लागली. तेवढ्यात तोच म्हणाला, पैशांचे काय केले? किराया दिला 30 रुपये. 10 रुपयाचे झिंगे आणून खळवट करून खाल्ले. एका दमात मी बोललो. माझ्या बोलण्यावर त्याचा विश्वास बसला. मग लाज कशाची वाटते? आम्ही गप्प आहोत हे पाहून तोच बोलू लागला. आपली गरिबी लपवू नका पोरांनो. खोटं बोलू नका. मायबापाला इसरू नका. हे घ्या. असं म्हणत त्याने 50 रुपयाची नोट पुढे धरली. आता ती घ्यावी की नाही? खोलीचा मालक अशा लोकांवर विश्वास करू नका म्हणून सांगत होता. त्याच्या सांगण्याप्रमाणे हा काही गर्भश्रीमंत नव्हता. तरीही दिलदारपणे पैसे देत होता. याचा काही स्वार्थ असावा का? असला तरी आपण कसे विचारावे? आमची गोंधळलेली अवस्था त्याच्या लक्षात आली. तो थोडा गंभीर झाला. मी तुमच्याकडून हे पैसे वसूल करण्यासाठी तुम्हाला वाईट काम सांगेल असं समजू नका. ही उदारी समजा. माझ्या कावेराच्या मनात होतं पोरांना शिकवावं. मला पोरं नाही. पर हे पैसे उदार समजा. तुम्ही जेव्हा कमवायला लागाल तेव्हा गरिबाच्या पोरांना शिकवा. तो गावंढळ अशिक्षित वाटत होता, पण त्याचे विचार भव्य दिव्य होते. समाजसेवा करण्याचे अभिवचन घेऊन तो आम्हाला मदत करत होता. सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, समाजात उदो करून घेण्यासाठी 1-2 गणवेश वाटप करून आपले फोटो पेपरात छापून आणण्यासाठी धडपडणाऱ्या लोकांच्या तुलनेत हा खरोखरच महान होता. त्याने उदारीने पैसे दिल्याचे सांगितले असले तरी परतफेड करण्यासाठी सांगितलेला मार्ग आणि दिलेला अवधी त्याच्या दिव्यत्वाची प्रचिती देत होता. तो केवळ कावेराच्या स्वप्नासाठी जगत होता. ही कावेरा कोण हे आम्हाला माहिती नव्हते. दुसऱ्या दिवशी कॉलेजात दिनू भेटला. तो निराधार, आमच्यापेक्षाही उपेक्षित. त्याच्या मनात न्यूनगंड होता. तो स्वतःमध्येच मशगूल असायचा, अबोल. पण आज त्याच्या चेहऱ्यावर खुशी चमकत होती. त्याच्या अंगावर नवे कपडे होते. वह्या नव्या कोऱ्या होत्या. हे चित्र आम्हाला नवीन होतं. न राहून विल्याने विचारलं, आज सगळं नवं? एरवी असलं काही ऐकून दिनू हिरमुसला असता, पण आज तो प्रफुल्लित होता. तो लगेच म्हणाला, हो, आता सगळं नवंच राहणार आहे. मी खूप मोठा होणार आहे. शिकवणी देखील लावणार आहे. त्याचे बोलणे ऐकून आम्ही अवाक झालो. पण विल्याला फिरकी घ्यावी वाटली. त्याने पुन्हा त्याला छेडले. काही लॉटरी बिटरी लागली काय? पाहिजे तर तसेच समजा, तो ठसक्यात बोलला. आम्ही गोंधळून गेलो. असे कोड्यात काय बोलतोस? स्पष्ट सांग ना. काकुळतीला येत मी म्हणालो. दिनूने माझ्याकडे डोळे मिचकावले. मला अण्णा भेटलाय, तो तोऱ्यात म्हणाला. म्हणजे कोणी तुला या वयात दत्तक घेतले की काय? पाहिजे तर तसे समजा, पण मला बाप माणूस भेटलाय. असे म्हणून त्याने घोडदऱ्याच्या कडेला आम्हाला भेटलेल्या व्यक्तीबद्दल माहिती दिली. मला आणि माझ्यासारख्याच बऱ्याच पोरांना तो देवमाणूस मदत करतोय. आम्ही त्याला अण्णा म्हणतो, अशी माहिती त्याने दिली. अण्णा एकतर मोठ्या भावाला किंवा बापाला संबोधले जाणारे शब्द. दिनू आणि दिनूसारखे निराधारच नाही तर आमच्यासारख्यांना देखील मदतीचा हात पुढे करणारा तो माणूस आता आमच्यासाठीही श्रद्धेय झाला होता. आम्ही देखील त्याला अण्णाच म्हणायचे ठरवले. तो आमच्यासाठी एवढं करतो, आपण देखील त्याच्या भावविश्वात डोकावून पाहावे असं ठरवून त्याला कावेराबद्दल विचारले की तो गंभीर होत होता, दुःखी होत होता. जणू त्याच्या जखमेवरील खपली काढल्यासारखे त्याला होत असावे. खपली निघाली की आठवणी भळाभळा बाहेर येत असाव्यात. तो स्वतःशीच बडबड करायचा किंवा
चिलीम पेटवायचा. आम्हाला जायला सांगायचा. पूर्वी अण्णा दररोज त्या झाडाखाली बसत होता. आता हळूहळू 1-2 दिवसाआड तो येऊ लागला. कारण विचारले तर तो कामाचा ताण आहे, हल्ली जास्त काम करावे लागते, एवढेच तो बोलत होता. तो नेमके काय काम करत असेल? दुसऱ्यांना एवढे पैसे वाटत सुटतोय म्हणजे कमाई बऱ्यापैकी असावी. मग याचे लग्न झाले की नाही? ही कावेरा कोण? त्याचे नेमके स्वप्न काय होते? तो तर अशिक्षित वाटत होता. आपल्या गावंढळ भाषेत ओढून ताडून एखादा दुसरा शब्द शहरी मिसळून आपली भाषा दर्जेदार असल्याचे तो दाखवत होता. किंवा निव्वळ गावरान बोललं तर या पोरांना कळेल की नाही असं वाटल्यामुळेही असेल तो भाषेची भेसळ करून बोलत. नाही म्हटले तरी तब्बल 2 वर्ष या अण्णांच्या मदतीने आमच्यासारख्या अनेक पोरांचं भलं झालं होतं. आता पदवीचे शेवटचे वर्ष चांगले गुण घेऊन अण्णाकडून बक्षीस मिळवण्यासाठी पोरांची चढाओढ लागली होती. हल्ली अण्णा 8-8, 10-10 दिवस येत नव्हता. त्याच्यावर कामाचा ताण वाढत चाललाय हे आम्हाला जाणवत होतं. पण काम काय आहे हेच माहिती नसल्यामुळे कोणी त्याला हातभारही लावू शकत नव्हते. कोणी तसे बोलले तर एका झटक्यात त्याचे म्हणणे झिडकारून देऊन, मी माझे काम करायला समर्थ आहे, तुमचे काम अभ्यास करणे आहे, ते चांगल्या पद्धतीने केलात तर मला आनंद मिळणार आहे, असे ठणकावून सांगायचा आणि बोलणाऱ्याची बोलती बंद करायचा. अण्णा आता आम्हा 10-12 पोरांचा पालकच बनला होता. आमच्यात आता कौटुंबिक वातावरण निर्माण झाले होते. आमचे सुखदुःख तो ऐकून घेत होता, अडीअडचणी दूर करत होता, पण त्याच्याबद्दल काहीच सविस्तर सांगत नव्हता. मी सांगून तुम्हाला काहीही कळणार नाही. तुम्ही कळते झाल्यावर माझी कहाणी सांगतो, पण ती देखील एका अटीवर. माझ्यावर कोणी रागवायचे नाही. माझ्या हातून काही चुका झाल्याही असतील तर मला माफ करायचे, अशा आशयाचे तो बोलायचा. तेव्हा मग आम्ही आज नाही तर उद्या अण्णा आपली कहाणी सांगेलच म्हणूनच आशेवर थांबायचो. परीक्षेचे दिवस सुरू झाले. अण्णांचे येणे जाणे कमी झाले असले तरी अण्णा नंतर प्रत्येक चेहरा डोळ्यापुढे ठेवून आमच्यासाठी काही ना काही तो आणायचाच. भेटेल त्याला सांगायचा, ह्याला हे त्याला ते दे, अभ्यास कर म्हणावं. ते ऐकून पोरं अभ्यासाला लागली होती. मन लावून अभ्यास करत होती. प्रत्येकाच्या मनात अण्णांच्या शब्दाने प्रेरणा दिली होती. पोरं अभ्यासासाठी पेटून उठली होती. अण्णा केवळ आपल्यासाठीच जगतोय, आपण त्याचे स्वप्न साकार करावे, मोठा अधिकारी होऊन दाखवावे, असा दृढ निश्चय करून सर्वजण अभ्यासात मग्न झाले होते. 5-6 दिवसापासून अण्णांची आठवण येत होती. परीक्षेमुळे घोडदऱ्याकडे फिरकणे शक्य नव्हते आणि अण्णा आला असला तरी परीक्षेच्या काळात का बोंबलत फिरताव म्हणून अण्णा रागवेल, त्याला आपले फिरत राहणे आवडणार नाही, अशा विचाराने सर्वजण पुस्तकी किडे बनून गेले होते. एक दुसऱ्याची खैरियत खुशाली विचारण्यात देखील कोणी वेळ वाया घालवत नव्हते. काही झाले तरी अण्णाने वेळेचे महत्त्व पटवून दिले होते. कॉलेजच्या जीवनात केवळ मौज मस्ती करायची असते हे विचार अण्णांनी केव्हाच उपटून टाकले होते. त्या जागेवर भावी आयुष्याची स्वप्ने पेरली होती. घरच्यांनी, सर लोकांनी जे सांगितलंय तेच अण्णा सांगत होता, पण त्या सांगण्याला एक धार होती, तळमळ होती. अण्णाने आर्थिक साह्य केले तर केलेच, पण त्यापेक्षा आमच्या मनातील मरगळ दूर केली. आम्हाला आत्मविश्वास दिला, तो लाख मोलाचा होता. खऱ्या अर्थाने जगण्याचा महामंत्र अण्णांनी दिला असे म्हटले तर वावगे होणार नाही. उद्या पदवीचा शेवटचा पेपर. मोठ्या जिद्दीने आणि चिकाटीने अभ्यासात रमून गेलो होतो. उद्याचा पेपर संपला की अण्णाला जाऊन भेटायचे. सुट्ट्या लागल्यामुळे गावी जाणार असल्याचे सांगावे. साधारणतः 1.5 महिन्याचा काळ गावीच थांबावे लागणार होते. ही गोष्ट अण्णाला सांगणे आवश्यक होते. कधी एकदा परीक्षा संपते असे झाले होते. तेवढ्यात एकाने बोंब ठोकली. घोडदऱ्यातील त्या झाडाखाली एक माणूस मरून पडला आहे. पोलिसांची गाडी आली आहे.
बरेच लोक जमले आहेत. हे ऐकताच आम्ही तिघे एका झटक्यात उठलो. त्या झाडाखाली अण्णा बसत होता. न जाणो नको नको तसले वाईट विचार मनात देखील यायला नको असे मनात द्वंद्व चालू झाले. झपाझप पावले उचलत आम्ही त्या झाडापर्यंत आलो. 8-10 पोलीस आणि दुसरे 8-10 लोक तिथे जमले होते. आमच्या अंगातील शक्ती निघून गेली होती. काय करावे, काय बोलावे काही समजत नव्हते. पोलीस कर्मचारी मात्र अण्णाला शिव्या हासडत होते. हरामखोर, पाकीटमार साला, गांजा खसू, इतक्या दूर येऊन नशेत पडला असेल आणि नशेतच मरून गेला असेल. लावारिस साला, अर्धे आयुष्य जेलमध्ये आणि अर्धे आयुष्य खिसे कापण्यात गेले. अण्णाबद्दल पोलीस अपशब्द वापरत होते. ते सहन होत नव्हते, पण करावे तरी काय? पोलिसी खाक्या नको रे बाबा म्हणून गप्पच बसावे लागत होते. तेवढ्यात पोलीस अधिकाऱ्याने नगर परिषदेत फोन केला. ही बेवारस लाश आहे, पोस्टमार्टेमसाठी पाठवतोय, अंत्यविधीची सोय करा. पोलिसांचा पंचनामा चालूच होता. दिनूला कुठून तरी खबर लागली तसा तो देखील धावत पळतच त्या झाडाखाली आला. पोलिसांना न जुमानताच त्याने अण्णा म्हणून हाक मारली. आतापर्यंत दाबून धरलेले आमचेही हुंदके बाहेर पडले. डोळे पाणावले. दिनू पुढे झाला. त्याने अण्णाला कवटाळण्यासाठी हात पुढे केले. त्याचवेळी एका पोलिसाने त्याला झिडकारून दूर लोटले. साला, हा तुझा अण्णा कसा होऊ शकतो रे? लग्न नाही, मायबापाचा ठाव ठिकाणा नाही, बास्टर्ड, चल चालता हो. हे ऐकून आमच्या तळपायाची आग मस्तकात भिडली होती. आम्ही ज्याला अण्णा म्हणत होतो तो बेवारस कसा? मन आक्रंदून रडत होते. पण व्यवस्थेपुढे गरिबांचे काहीच चालत नसते. अण्णा गेला. आपलं आभाळा एवढं दुःख आपल्या पोटात साठवून गेला. दिनूला धीर देत आम्ही त्याला खोलीवर आणलं. सर्वत्र मरणकळा पसरली होती. उद्याच्या पेपरचा जणू विसरच पडला होता. आमच्यापैकी दिल्या थोडा समजदार. त्याने स्वतःचे डोळे पुसले, आवंडा गिळला आणि चला अभ्यासाला लागा असे म्हणाला. पण आता अभ्यासाचे काय? कोण कौतुक करणार आहे? अशा अर्थाने आम्ही त्याच्याकडे पाहिले आणि तो आणखीनच गंभीर झाला. आता आपले कौतुक कोणी करू अगर न करू, पण इतरांचे कौतुक करण्याची धमक आपल्या अंगी बाळगली पाहिजे. आपला अण्णा गेला. आता आपल्या उधारी फेडायची वेळ आली आहे. आता आपण अण्णा बनायला हवं, इतरांना आधार देण्यासाठी. त्याच्या शब्दाची धार मोठी होती. आम्ही आमच्या शिक्षणाचा फायदा समाजासाठीच, समाजातील उपेक्षितांसाठीच करायचा आहे हे ध्यानात ठेवून जगायचे ठरवले. आता आम्ही अण्णा होण्यासाठी सज्ज होत होतो. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.